काय झालं सांग बरं म्हणे. काय नाही म्हणे बाबा, मी गेलो माझ्या त्या घराच्या पुढे ऐकून एक प्राणी बसला. मी त्याला विचारलं, त्यानंच मला विचारलं दडवून तू कोण आहे. मी बोलणार म्हणलं ते मेषराज म्हटलं म्हणे. बोल म्हणे गाढवा जरा व्याकरण शिकणं म्हणे. तुला व्याकरण करता का निसताच भाग झाला शिकार करतो. अरे मेष म्हणजे मेंढी आणि राज म्हणजे राजा. मेंढीचा राजा म्हणजे अडक्या. वाघ म्हणे उद्या तो क्लासला येतो म्हणे मी, पण आज मला आज काही सांगू नको. बरं आता कोल त्याच्या स्वार्थी होत. कोणाला वाटलं याला घुमून घुमून वापस नेलं हे काही आणि थोडंफार मला यानं शिकार दिल्यामुळे मला काही दे. म्हणजे कोल कोणाची शुभ. आता सध्या तसं चालले बरं का. कोणी माणूस आपल्या हिशोबावर आहे. ते दुसऱ्याच तुम्हाला वाटते दुसऱ्याच कल्याण करत नाही, त्याच हिशोबावर काय करावं मग बोल चांग म्हणे सर शांत होईल म्हणे. तुला 100% सांगतो, मेष म्हणजे मेंढी आणि राजा म्हणजे याडिक्या 100% आपली शिकारी म्हणे. चल वाघ म्हणे मी येतच नाही. वाघाला असं वाटलं की आपल्या लबाडावर, आपण लबाड आहे ना, त्याला पक्का विश्वास की मला फसवतो म्हणून. बोल काय म्हणे, त्या वाघाचा विश्वास बसण्यासाठी म्हणे वाघ एक काम कर म्हणे. मला माहिती आहे तुझा माझ्यावर विश्वास नाही, आपण दोघं शेपटी बांधू. आणि म्हणे जर मी तुला समजा एखाद्या वाईट ठिकाणी येत असलं तर माझं वाईट होईल. म्हणजे जे तू जवळ तेच माझं होईल, जे माझं होईल तेच तू जवळ. मग आता त्याचा विश्वास बसणार का नाही. त्याचा विश्वास बसला काढायचं. ज्या तिथे इतकं आता जीव तोडून सांगू शेपटीला पक्की गाठ बांधली आणि वाकडे चालली. आणि या ठिकाणी पुन्हा पाहिलं होतं. या ठिकाणी म्हणे आता तर तू वाचतच नाही. कारण ओल्याने 100% मेषराज शब्दाचा अर्थ सांगूनच वाघायला वापस आणला. पण याडक्याच्या मनात जगण्याची तीव्रतम दुर्दम्य इच्छा होती. ते म्हणे आता मेलेलो आहे त्यात काही वाद नाही, जगण्याचा प्रयत्न करू म्हणे. आणि मग वाघ कोल्याला काय म्हणे एक काम करायचे काय, जास्त जवळ गेल्यापेक्षा तू इथूनच चौकशी कर, चांगलं निहाळ म्हणे. ते याडक्याचं आहे का दुसरं काही आहे. आता याडक्यात म्हणला काय आपण संपलंच नाही. पण याडक्यानं पुन्हा एक धैर्य अंतःकरणात तयार केलं. आपण जगायचा प्रयत्न करू. मग आता कोह्याला वाटलं की वाघाचा आपल्याला विश्वास बसावा म्हणून कोल फक्त एक थोडस एक मीठ भर त्याच्याकडे पोहू लागलं. कोणाचं याडक्या काय म्हणलं माहिती करे कोह्या आराम करा, तुला शिकारीसाठी 2 वाघ आणायला सांगितलं, एकच घेऊन चालला.